इथं आमच्या पिल्लूचं हे बघण्याचं काम चाललं होतं, की आई चांगल्या चपात्या करते का नाही. म्हणजे मी चपात्या करत होते आणि ती माझ्याकडे अशी बघत होती जसे की ती माझ्यावर नजरच ठेवतीये. तर आज रविवार होता म्हणून म्हटलं चला सगळे दळणं वगैरे दळून ठेवू. रविवारी सगळे दळणं वगैरे दळले ना, की मग टेन्शन राहत नाही हप्ताभर. आणि आता माझ्या मोठ्या नणंद आल्या होत्या. तर ह्या माझ्या फ्रेंड होत्या लग्नाआधी आणि त्या म्हटल्या, की "चला वहिनी मला गावात यायचंय तर मला सोबत चला." आयब्रो वगैरे करायचे होते म्हणून. मग मी त्यांच्यासोबत गावात गेली आयब्रो वगैरे करायला. पण मला असं वाटत होतं पिल्लू घरी आहे ती रडती की काय. मग मी बार-बार तिच्या छोट्या आत्याला म्हणजे छकुलीला फोन करत होते ती रडती की काय. तर त्या म्हणे ती अजिबात रडत नाही, एकदम खेळती, छान खेळतीये. आणि खरंच ती मी आल्यावर बघितलं ना, ती अशी एवढी छान खेळत होती ना, की मला असं वाटत होतं की हिला माझी आठवणच आली नाही. आणि आता आम्ही मोठ्या आत्याला पहिल्या दिवशी ओळखत नव्हतो, पण आता ओळखायला लागलोय म्हटल्यावरती आम्ही त्यांच्यासोबत छान खेळतो. आणि आम्ही जेव्हा पण एकटं राहतो ना, तेव्हा आम्ही असं आमच्या पायाचा अंगठा तोंडात घालतो आणि फोन घेऊन आलं की कळतं की आता व्हिडिओ काढणार आहे म्हणून पटकन खाली करून घेतो. आत्याच्या फ्रेंड्स आल्या होत्या आणि त्या चहा नाही घेणार म्हटल्यावरती आम्ही त्यांना दूध दिलं खरवसचं, कारण आमची गाय जनलेली होती. आणि आता आमच्या पिल्लूचा डान्स बघा. बघा बघा कशी तोऱ्यानं चालतय, चालताना हिची कंबार हलतय. नागिनी वाणी अंग हे डुलतय, नागिनी वाणी अंग हे डुलतय. पोरांच्या तोंडांची पाणी